टीव्हीवर या क्षणाची सर्वात मोठी आणि एक्सक्लुझिव्ह बातमी बघायची आहे। ती म्हणजे तुळजाभवानी देवीच्या तुळजापुरात ड्रग्सचा बाजार सुरू आहे। हा धक्कादायक प्रकार आता समोर आलेला आहे। तर 2.5 वर्षांपासून तुळजापुरात हा ड्रग्सचा सुळसुळाट आपल्याला बघायला मिळतोय। एकंदरीत आपण पाहतोय तब्बल 1,500 तरुण हे ड्रग्सच्या विळख्यात सापडल्याचा दावा केला जातोय। ड्रग्स तस्करी आणि सेवनाचं मोठं रॅकेट सुरू आहे, हा खळबळजनक आरोप पुजारी आणि व्यापाऱ्यांनी केलेला आहे। जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांच्या कानावर 4 महिन्यांआधी हा विषय घालण्यात आलेला होता, मात्र त्यांनी पांघरून घातल्याचा गंभीर आरोप पुजारी आणि व्यापाऱ्यांनी केलेला आहे। एकंदरीत आता याच ड्रग्स विरोधात तुळजापूरकर एकवटलेले आहेत। तुळजापुरात ड्रग्स विरोधात कारवाईसाठी मोठी बैठक घेण्यात आली आहे। ड्रग्स विरोधात ठोस कारवाई झाली नाही तर रास्ता रोको करू आणि तुळजापूर शहर बंद ठेवू हा इशारा सुद्धा एकंदरीत देण्यात आलेला आहे। तुळजाभवानीचं हे तुळजापूर मात्र आता ड्रग्सच्या विळख्यात अडकलं असल्याचं आपण पाहतोय आणि त्या दरम्यानची साम टीव्हीची एक्सक्लुझिव्ह दृश्य सुद्धा आपण आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर पाहू शकतोय। एकंदरीत तुळजापूर ड्रग्सचा अड्डाच बनला असल्याचं सध्या म्हटलं जातंय। मात्र विशेष म्हणजे वारंवार या संदर्भात तक्रार करून किंवा या संदर्भात माहिती देऊन सुद्धा कोणतीच कठोर कारवाई का करण्यात आली नाही हा महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी उपस्थित होतोय। तब्बल 1-2 नव्हे तर 1,500 तरुण ड्रग्सच्या विळख्यात तुळजापुरात अडकले असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे आणि या ठिकाणी ड्रग्स तस्करीचं आणि ड्रग्स सेवनाचं मोठं रॅकेट सुद्धा असू शकतं, ही सुद्धा माहिती सध्या तरी दिली जाते। एकंदरीत जर आपण पाहिलं तर वारंवार या ठिकाणी प्रत्येक कानाकोपऱ्यावर मोठ्या प्रमाणात ड्रग्सचं सेवन होतंय। लहान लहान मुलं सुद्धा ड्रग्सच्या आहारी गेलेली आहेत, अशीच माहिती सध्या समोर येते। मात्र या संदर्भात आता कारवाई काय होणार हा महत्त्वाचा मुद्दा। तुळजापूर सारख्या ठिकाणी अशा प्रकारच्या घटना घडणं निश्चितच निंदनीय आहे। मात्र या ठिकाणी प्रत्येक कानाकोपऱ्यामध्ये आपल्याला पाहिलं जातंय की ड्रग्सचं सेवन होत आहे, ड्रग्सचा पुरवठा केला जातोय। मात्र तुळजापुरात एवढ्या मोठ्या प्रमाणात ड्रग्स नेमका येतात तरी कुठून हा सवाल देखील या ठिकाणी उपस्थित झालेला आहे। या संदर्भात पुजारी आणि व्यापारी यांचं नेमकं काय म्हणणं आहे, काय तक्रार केली होती, या संदर्भात सविस्तर अपडेट घेऊयात। वास्तविक पाहता आता आमच्या अध्यक्षांनी सांगितलं की हे 6 महिन्यापासून चालू झालेलं आहे। 6 महिन्यापासून हे निदर्शनास आलेलं आहे। गेली 2 ते 2.5 वर्ष हे चोरून हा धंदा चालू होत होता, परंतु ह्या 6 महिन्यामध्ये ओपन झालेला आहे। या ड्रगच्या प्रकरणामध्ये पोलिसांकडून तुळजापूर शहराला याच्यामध्ये न्याय मिळू शकत नाही आणि याच्यासाठी कुठल्या तरी अशा सक्षम यंत्रणेकडे याची चौकशी केली पाहिजे, तरच या तुळजापूर शहराला या ड्रगच्या विळखातून बाहेर काढता येईल। तुळजापुरामध्ये पुजारीच नाही, सर्व व्यापारी इथे स्थानिक आम्ही एकत्र जमलो आहे, कारण हे ऐतिहासिक गाव आहे। ह्या तुळजापुराचं नाव बदनाम होऊन या ड्रग्समुळे झालेलं आहे। कालच्या बातमीमुळं हे सर्व गोष्टी पोलीस प्रशासनाला माहीत असतानासुद्धा ते कानडोळा करत आहेत आणि आम्ही आत्ताच एक संदर्भाने एक बैठक घेतली की ह्याच्या मागं आश्रय कोणाचा आहे, तर येथील PI आणि DSP साहेब ह्यांचा आहे, तर त्यांची तात्काळ बदली करावी। ह्यासाठी आम्ही लवकरच लोकशाही मार्गाने आंदोलन करणार आहोत। या संदर्भात अधिकची अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी बालाजी सुरवसे यांच्याकडून। बालाजी, आपण पाहतोय ड्रग्सचा पुरवठा होतोय, ड्रग्सचं सेवन केलं जातंय, मात्र या संदर्भात पोलिसांना माहिती असून सुद्धा कारवाई नेमकी का होत नाहीये हा मुख्य मुद्दा आहे। सविस्तर अपडेट या संदर्भात। नक्कीच आपण पाहतोय की महाराष्ट्राची कुलस्वामिनी आणि तुळजाभवानीच्या तुळजापूर नगरीमध्ये आता ड्रग्सचा बाजार मांडल्याची जी परिस्थिती आहे, तो प्रकार जो आहे तो धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे आणि जवळपास 1,500 तरुण या ड्रग्सच्या विळख्यात असल्याचा आरोप देखील आता पुजारी मंडळाकडून करण्यात आला। जर आपण पाहिलं तर अगदी 2 दिवसापूर्वीच सोलापूर तुळजापूर जो महामार्ग आहे त्या ठिकाणी तामलवाडी टोल नाक्याजवळ पोलिसांनी जे आहे ती 3 आरोपींना ताब्यात घेतलेला आहे आणि त्यांच्याकडून MD ड्रग जे आहेत ते जप्त केल्याची जी आहे ती कारवाई केलेली समोर आलेली होती। त्यानंतर जर आपण पाहिलं तर ही जी बाब आहे ती गेल्या अनेक वर्षापासून सुरू असल्याची धक्कादायक माहिती जी आहे ती पुजाऱ्यांकडून देण्यात आलेली आणि याबाबत पुजाऱ्यांनी एक महत्त्वाची बैठक घेतलेली आहे। या बैठकीमध्ये त्यांनी तुळजापूर शहरामध्ये जे आहे ते जवळपास 1,500 तरुण जे आहेत त्या
ड्रग्सच्या विळख्यात सापडल्याची जी आहे ती माहिती यापूर्वीच पोलिसांना दिल्याची माहिती जी आहे ती पुजाऱ्यांकडून देण्यात आलेली आहे आणि कुठंतरी याला पोलिसांनी अभय दिलंय का असं देखील आता चर्चा तुळजापूर आणि धाराशिव जिल्ह्यात सुरू असलेली पाहायला मिळते. जर आपण पाहिलं तर या ड्रग्सच्या सेवनामुळे तरुण पिढी जी आहे ती अगदी बर्बाद होते की काय अशी परिस्थिती आता निर्माण झालेली आहे. एकीकडे हे धार्मिक क्षेत्र आहे. महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानीच्या दर्शनासाठी जे आहे ते राज्याच्या आणि देशाच्या कानाकोपऱ्यातून जे भाविक या ठिकाणी येत असतात. मात्र जर आपण पाहिलं तर या तुळजापूरमध्ये या ड्रग्सचा जो प्रकार समोर आलेला आहे त्यामुळे एकच खळबळ उडालेली आहे आणि यामध्ये जर आपण प्रामुख्यानं पुजाऱ्यांशी ज्यावेळेस बातचीत केली त्यावेळेस पुजाऱ्यांकडून असं निश्चितच सांगण्यात बालाजी, येतं खरं की तर याच्यामध्ये यामागे एक अतिशय मोठं रॅकेट सुद्धा असू शकतं आणि त्यामुळेच तुळजापुरात मोठ्या प्रमाणात ड्रग्सचा पुरवठा केला जातोय असंही आपण म्हणू शकतो. धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सर्व सविस्तर अपडेट्ससाठी. तुळजापूरमध्ये ड्रग्स तस्करीचं हे मोठं रॅकेट आपल्याला बघायला मिळतंय. आत्ताच रोखलं नाही तर हे रॅकेट जे आहे ते आणखी हातपाय पसरवण्याची शक्यता देखील व्यक्त केली जाते. एकंदरीत आपण जर बघितलं तर ड्रग्स विरोधात तुळजापूरकर हे एकवटलेले आहेत. ही या क्षणाची सर्वात मोठी आणि एक्सक्लुझिव्ह बातमी आपण साम टीव्हीवर बघितली आहे आणि याशिवाय साम टीव्ही या संदर्भात पाठपुरावा सुद्धा करणार आहे आणि या प्रकरणामध्ये कारवाई व्हावी यासाठी निश्चितच प्रयत्न करणार आहे. याशिवाय आणखी काही मोठ्या आणि महत्त्वाच्या अपडेट्स आहेत ज्यांचा आढावा आपल्याला घ्यायचा आहे वेगवान स्वरूपात. पुणे महापालिकेने आरओ प्रकल्पावरील निर्बंध हटवले. शुद्ध पाणी पुरवण्याचा दावा करणाऱ्या आरओ प्रकल्पांमध्ये जीबीएससाठी कारणीभूत असणारा जीवाणू आढळला आणि त्यामुळे पुणे महानगरपालिकेने 30 प्रकल्पांना टाळे ठोकले. या प्रकल्पांसाठी महापालिकेने नियमावली सुद्धा तयार केली. पिंपरी चिंचवड शहरातील एका पेट्रोल पंपावर चक्क पेट्रोलऐवजी दुचाकीमध्ये पाणी भरलेलं होतं. वाहनांमध्ये 80% पाणी आणि केवळ 20% पेट्रोल भरून देण्यात आलं. शाहूनगर या ठिकाणी HP कंपनीच्या भोसले पेट्रोल पंपावरती हा संपूर्ण प्रकार घडलेला आहे. पेट्रोल पंपाच्या टाकीमध्ये पाणी गळती झाली असावी हा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जातोय. शिर्डीमध्ये एजंटने परदेशी पाहुण्यांना चुना लावला. साई दर्शनासाठी आलेल्या युनायटेड किंगडम या ठिकाणी भाविकांची आर्थिक फसवणूक झाली आहे. साई मंदिरात चढवण्यासाठी 500 रुपयांचे पूजा साहित्य 4000 रुपयांना विकल्याचा प्रकार घडला. फसवणूक झाल्याचं लक्षात येताच बलदेव यांनी पोलिसात तक्रारही दाखल केली. या प्रकरणी पोलिसांनी 2 एजंट्सला ताब्यात घेतलं. कोल्हापुरात जणू फुटबॉलचा महाकुंभमेळा भरलेला आहे कारण शाहू स्टेडियम फुटबॉल वर्ल्ड कप सारखं हाऊसफुल झालेलं आहे. KSS सिनियर लीगमध्ये तालीम मंडळ विरुद्ध शिवाजी तरुण मंडळ यांच्यामध्ये मॅच रंगली. मात्र ही मॅच बघण्यासाठी कोल्हापूरकर फुटबॉल चाहत्यांनी छत्रपती शाहू स्टेडियमवरती तोबा गर्दी केली. शिवनेरीवरती उद्या शिवजयंती उत्सव हा मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे आणि या निमित्त शिवनेरी परिसरात जय्यत तयारी झालेली आहे. किल्ल्याच्या महाद्वारावरती विद्युत रोषणाई आणि भव्य कमानी अशा उभ्या करण्यात आल्या. राज्य सरकारच्या वतीने 5 दिवसांच्या महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं. उत्सवात विविध कार्यक्रमांचं आयोजन सुद्धा करण्यात आलेलं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मोत्सवानिमित्त मानवंदना म्हणून 18,000 स्क्वेअर फूटमध्ये गहू आणि मोहरी पिकाचा वापर करून महाराजांची सुंदर अशी प्रतिमा साकारण्यात आली. अकोल्यातल्या 25 विद्यार्थ्यांनी 15 दिवसांमध्ये ही प्रतिमा साकारली आहे. ही प्रतिमा साकारण्यासाठी 4 क्विंटल गहू आणि 35 किलो मोहरी लागली आहे. शिवजयंतीनिमित्त राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून 19 ते 27 फेब्रुवारीपर्यंत स्वराज्य सप्ताह साजरा होणार आहे. 19 तारखेला अजित पवार शिवनेरीवरून, सुनील तटकरे आणि पद्मदुर्गवरून तर आदिती तटकरे किल्ले रायगडावरून स्वराज्य सप्ताहाला सुरुवात करतील. ही माहिती आनंद परांजपे यांनी दिली आहे. अयोध्येच्या राम मंदिरात दररोज देशविदेशातून मोठ्या संख्येने भाविक पूजेसाठी पोहोचतात. या ठिकाणी दाखल होणाऱ्या भक्तांची संख्या दररोज नवीन विक्रम करते. यामुळे राम मंदिराचं उत्पन्न झपाट्यानं वाढलेलं आहे. सध्या ते देशातील 3ऱ्या क्रमांकाचं सर्वात जास्त उत्पन्न मिळवणाऱ्या मंदिरांपैकी एक आहे. तुमच्या गावची जत्रा ही यंदा होणार नाही आहे कारण राज्यातील जत्रा यात्रांवर बंदी येण्याची शक्यता आहे. जीबीएसमुळे राज्यातील यात्रांवरती निर्बंध येण्याची शक्यता आहे. केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी या संदर्भातले संकेत दिलेले आहेत.
तुळजाभवानी देवीच्या गर्भगृह विस्ताराबाबत तांत्रिक अडचणी येत आहे. पुरातत्व विभाग मात्र त्याबाबत निर्णय घेणार अशी माहिती मंदिर संस्थानचे अध्यक्ष आणि जिल्हाधिकारी सचिन ओंबास यांनी दिली. भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेता देवीच्या गर्भगृहाचा विस्तार करण्याची पुजारी आणि तुळजापूरकर यांच्याकडून मागणी होते आहे. शेगावमध्ये श्री गजानन महाराजांचा 147वा प्रकट दिन सोहळा साजरा होतोय. या सोहळ्यामध्ये सहभागी होण्यासाठी राज्यासह संपूर्ण देशभरातून असंख्य भाविक संतनगरी शेगावमध्ये पोहोचले. गणगण गणातबोतीच्या गजरात पायी दिंड्या शेगावमध्ये दाखल होत आहेत. आणि यानंतर बघूयात एक राजकीय मोठी बातमी. खासदार सुप्रिया सुळे आणि आमदार जितेंद्र आव्हाड आज मस्साजोगला जाणार असल्याचं कळत आहे. सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची ते सांत्वनपर भेट घेणार असल्याचं कळत आहे. आणि त्यानंतर परळीमध्ये महादेव मुंडेंच्या कुटुंबियांची सुद्धा ते भेट घेणार आहेत. महादेव मुंडे यांच्या हत्येला 16 महिने पूर्ण झालेले आहेत. मात्र आरोपी अद्यापही मोकाटच असल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे. तर संतोष देशमुखांच्या हत्या प्रकरणाला 2 महिने पूर्ण झाले. मात्र या प्रकरणातील आरोपी कृष्णा आंधळे हा अद्यापही फरार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. त्याच पार्श्वभूमीवरती सुप्रिया सुळे स्वतः आज मस्साजोगला जाणार असल्याची माहिती मिळते आहे. यानंतर संपूर्ण राज्यभरातल्या अगदी तुमच्या गावातल्या बातम्या 36 जिल्हे 36 रिपोर्टर्सच्या माध्यमातून. जालन्यात MIDC मधील कंपनीला भीषण आग लागली आहे. जालन्यातील जुनी MIDC या ठिकाणी कूलरचे साहित्य बनवणाऱ्या कंपनीला मध्यरात्री 1च्या सुमारास भीषण आग लागली आहे. या आगीमध्ये लाखो रुपयांचे कूलरचे पुठ्ठे जळून खाक झाले. सुदैवानं कुठली जीवितहानी झालेली नाही. 2 तासांनंतर ही आग विझवण्यात अग्निशमन दलाला यश आलं. यवतमाळमध्ये पळस फुललाय. सध्या केसरी रंगाची चादर चढवल्यानं रानावनात ती पाहायला मिळते. विशेष म्हणजे रस्त्याच्या कडेला पळस बहरला, त्यामुळे ये जा करणाऱ्या वाहन चालकांना तो आकर्षित करताना दिसतोय. नाशिकमधल्या मालेगाव तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी बोगस कांदा बियाण्यांपासून वाचण्यासाठी शेतात डोंगळे लावले. स्वतःचे दर्जेदार बियाणे तयार केलेले आहेत. लागवड करून उरलेले बियाणे विक्री करता येत असल्यानं त्याचा फायदा आता शेतकऱ्यांना होताना दिसतोय. जळगावमधल्या गोदावरी IMR या महाविद्यालयासमोर उभ्या कारच्या काचा फोडल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी MIDC पोलीस स्थानकामध्ये अज्ञात माथेफिरू विरोधात गुन्हा सुद्धा दाखल झालेला आहे. पोलीस आरोपीचा शोध सध्या घेत आहेत. अकोल्याच्या बाळापूर तालुक्यातील हातरुण या गावामध्ये 2 गटात क्षुल्लक कारणातून वाद झालेला आहे. राडा झालेला आहे. दगडफेक करत 4 चाकी वाहनं पेटवण्यात आलेली आहे. घटनेतील 6 जखमींवर उपचार सुरू आहे. दोन्ही गटातील काही तरुणांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. हातरुण या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त सुद्धा तैनात करण्यात आलेला आहे. नालासोपाऱ्याच्या विजयलक्ष्मी नगरातील 41 इमारती पालिकेकडून जमीनदोस्त करण्यात आल्या. माजी नगरसेवक सीताराम गुप्ता यांनी आता 2010 ते 2012 दरम्यान बनावट बांधकाम परवानगी आणि भोगवटा प्रमाणपत्र बनवून 41 अधिकृत इमारती बांधल्या. त्यामध्ये 2000हून अधिक कुटुंब राहत होते. या इमारती आता जमीनदोस्त करण्यात आल्या आहेत. हिंगोलीमध्ये पालिकेच्या दुर्लक्षानं तयार झालेली अतिक्रमणं पूरस्थितीला कारणीभूत असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला. सप्टेंबर 2024 मध्ये हिंगोली जिल्ह्यामध्ये पूरस्थिती निर्माण झाली. त्यावेळेस तत्कालीन पालकमंत्री अब्दुल सत्तारांनी त्यामागील कारणं शोधण्याचे आदेश दिले. अखेर प्रशासनानं अतिक्रमणामुळे पूर आल्याचं सांगितलं. रत्नागिरीच्या मिऱ्या किनाऱ्यावरील बसरा स्टार जहाज भंगारामध्ये काढण्याच्या हालचाली सुरू आहे. तर 35 कोटींचे हे जहाज 2 कोटींमध्ये भंगारात काढलं जाईल. 5 वर्षांपूर्वी दुबईहून मालदीवला जाताना निसर्ग चक्रीवादळाच्या तडाख्यात सापडल्यानं हे जहाज मिऱ्या समुद्र किनारी अडकून पडलेलं होतं. 12वीची परीक्षा देण्यासाठी आलेल्या एका तोतया विद्यार्थ्याला पेल्हार पोलिसांनी अटक केलेली आहे. तर अहमद खान असं या तोतया विद्यार्थ्याचे नाव आहे. नालासोपारा पूर्वच्या पेल्हार या ठिकाणच्या एका परीक्षा केंद्रामध्ये हा संपूर्ण प्रकार घडलेला आहे.
नाशिक या ठिकाणच्या सराफा दुकानात भर दिवसात दरोडा टाकण्यात आलाय. व्यावसायिकाला बंदुकीचा धाक दाखवत तिघांनी दुकानातील सोनं लंपास केलं. माऊली लॉन्स परिसरातील श्री ज्वेलर्स या दुकानामध्ये हा प्रकार घडला. दरोडेखोरांविरोधात अंबड पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा सुद्धा दाखल झालाय. पुढील तपास सध्या सुरू आहे. डुप्लिकेट चावीने लॉक उघडून 15 दुचाकी चोरणाऱ्या आरोपीला नागपूरमध्ये पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून एक दुचाकीसह एकूण 7,80,000 रुपयांचा मुद्देमाल हा जप्त केला. शिवम नाकाडे असं या चोरट्याचं नाव आहे. त्याच्या फरार साथीदारांचा शोध सध्या घेतला जातोय. यवतमाळमध्ये पोलिसांनी केलेल्या कारवाईमध्ये कत्तलीसाठी जाणाऱ्या जनावरांचा ट्रक पकडण्यात आला. या ट्रकमध्ये अमानुषपणे वाहतूक केल्या जाणाऱ्या 14 जातीच्या बैलांची सुटका झाली आहे. जनावरांसह 20 लाखांचा मुद्देमाल जप्त करत 2 जणांविरोधात गुन्हे सुद्धा दाखल झाले आहेत. अकोल्यात पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने सॉसी गँगकडून 6 लाखांची रोकड जप्त केली आहे. हॉटेल बीएस मधून लग्नातील चोरीसह 3 गुन्हे देखील सॉसी गँगकडून उघड करण्यात आले. आरोपींकडून तब्बल 6 लाखांची रोकड ही जप्त करण्यात आलेली आहे. सत्तावीस ते 28 दिवसांपूर्वी धस मुंडेंची भेट झाल्याचा दावा भाजपचे प्रदेश अध्यक्ष बावनकुळे यांनी केला. सरपंचांच्या मारेकऱ्यांना फाशी व्हावी यावरती आमचा फोकस आहे असंही बावनकुळे म्हणाले. ई कॉमर्सला IFCO उत्पादन विकण्याचा अधिकारच नाहीये. सामाजिक कार्यकर्ता अंजली दमानी यांच्या आरोपांना IFFCO या कंपनीने स्पष्टीकरण दिलेलं आहे. ॲग्री बिग्री वेबसाईटला ऑनलाईन विक्रीचा अधिकार नाही. हे प्लॅटफॉर्म गैरवाजवी किमतीमध्ये उत्पादनं विकतं असं स्पष्टीकरण देखील या कंपनीकडून देण्यात आलं आहे. संजय राऊत यांनी आता थेट भाजपला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलंय. जरांगेंच्या आंदोलनाची धार कमी करण्यासाठी भाजपने सुरेश धस हा मराठा चेहरा समोर आणला आणि त्यासाठी संतोष देशमुखांच्या खुनाचा त्यांनी वापर केला. त्यामुळे संतोष देशमुख देखील हत्या त्यांची करण्यात आली असा आणि त्यामध्ये भाजपचा हात आहे का हा गंभीर सवाल राऊतांनी उपस्थित केलेला आहे. धनंजय मुंडे यांचा राजीनामा कोण घेणार हे आधी ठरवा असा टोला संजय राऊतांनी अजित पवार यांना लगावला. सिंचन घोटाळ्याच्या आरोपांवेळी मी राजीनामा दिलेला होता, ज्याचा त्याचा निर्णय असतो असं सूचक विधान अजित पवार यांनी केलं. त्यावरूनच राऊतांनी आता दादांवरती हल्लाबोल केलाय. भाजपचे आमदार सुरेश धस आणि मंत्री धनंजय मुंडे यांच्या भेटीची बातमी चंद्रशेखर बावनकुळे यांनी फोडल्याची टीका आमदार जितेंद्र आव्हाडांनी केली. रोज डेच्या दिवशी धस मुंडेंची भेट झाली आणि त्यानंतर बावनकुळेंनी त्यांचा व्हॅलेंटाईन केला असा टोला देखील आव्हाडांनी लगावला आहे. कोणावरही आरोप करून राजकीय जीवनातून उद्ध्वस्त करणं हे योग्यच नाही असं वक्तव्य ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष बबनराव तायवाडे यांनी धनंजय मुंडेंसंदर्भात केलं. त्यांनी अजित पवार आणि अनिल देशमुख यांचा संदर्भ दिलाय. त्यांच्या राजीनाम्यानंतर देखील त्यांच्यावरील आरोप सिद्ध होऊ शकलेले नाहीये असं देखील तायवाडे म्हणाले आहेत. शरद पवार यांच्या राष्ट्रवादीची 28 फेब्रुवारीला महत्त्वाची बैठक होणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या संदर्भात ही बैठक महत्त्वाची आहे. वायबी चव्हाण सेंटर या ठिकाणी शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये ही बैठक पार पडेल. सर्व आमदार खासदार या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. विधिमंडळाच्या कामकाज सल्लागार समितीची 20 फेब्रुवारीला बैठक होईल. यामध्ये अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा कालावधी ठरवला जाईल. अधिवेशनाला 3 मार्चपासून सुरुवात होईल. फडणवीस सरकारचं पहिलं अर्थसंकल्पीय अधिवेशन 3 मार्चपासून सुरू होत आहे. 10 मार्चला अर्थमंत्री अजित पवार राज्याचा अर्थसंकल्प सादर करतील आणि या अर्थसंकल्पामध्ये लाडकी बहीण योजनेचा हप्ता 1,500 वरून 2,100 रुपये होणार का हे बघणं महत्त्वाचं आहे. तिकडे मंत्रालयात आता उपमुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्ष स्थापन करण्यात येईल. एकनाथ शिंदेंचा हा स्वतंत्र वैद्यकीय मदत कक्ष असेल. उपमुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्ष हा राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागासोबत संलग्न असणार आहे. या कक्षाच्या माध्यमातून राज्य सरकारच्या जन आरोग्य योजनेची अधिक प्रभावीपणे अंमलबजावणी केली जाईल.
नाशिकमध्ये महायुतीमध्ये श्रेयवादाची लढाई सुरू झाल्याचं चित्र आहे. भगूर नगर परिषदेच्या पाणीपुरवठा योजनेवरून शिंदे गट आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये चांगलीच जुंपली आहे. पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन अजित पवार यांनी केले. मात्र आता एकनाथ शिंदे पुन्हा त्याच पाणीपुरवठा योजनेचं भूमिपूजन करणार असं देखील कळतंय. खासदार श्रीकांत शिंदे यांनी उद्या मुंबईमधील आजी माजी आमदार, खासदार आणि विभाग प्रमुख शिवाय इतर महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली आहे. उद्या वरळी डोम या ठिकाणी संध्याकाळी 5 वाजता या बैठकीचं आयोजन करण्यात आलंय. महापालिका निवडणुकांबाबत श्रीकांत शिंदे मार्गदर्शन करण्याची देखील शक्यता आहे. राज्यातल्या 11 माजी आमदारांना अजूनही आमदार निवासाचा मोह सुटलेला नाही आहे. आमदार निवासातील रूम त्यांनी सोडलेला नाही. काही मंत्र्यांनी सुद्धा बंगले मिळाल्यानंतर आमदार निवासाचा ताबा सोडलेला नाही आहे. नोटीस देऊन देखील ते खोली सोडत नाही असं अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे सर्व खासदार आणि आमदार फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यामध्ये प्रयागराज या ठिकाणी कुंभमेळ्यासाठी जाणार आहे. ही माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. एकनाथ शिंदे देखील त्यांच्यासोबत असतील. शिवजयंती साजरी झाल्यानंतर 20 तारखेचा मुहूर्त ठरणार आहे अशी देखील माहिती आहे. कोल्हापूरचे खासदार शाहू महाराज छत्रपती यांच्या भेटीसाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी पोहोचले. तर न्यू पॅलेसवरती गडकरी दाखल झाले. न्यू पॅलेसवरती काँग्रेसचे आमदार सतीश पाटील, पवार गटाचे समरजित घाटगे यांच्यासह अन्य नेते सुद्धा उपस्थित असल्याचं पाहायला मिळालंय. शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचा आवाज म्हणून भूमिका घेणाऱ्या जयंत पाटलांचं दर्शन गेल्या काही दिवसांमध्ये दुर्मिळ झालेलं आहे. जयंत पाटलांबाबत चर्चा सुरू आहे आणि असं असताना केंद्रीय मंत्री गडकरींच्या हस्ते इस्लामपूरमधील इंजिनिअरिंग कॉलेजचं उद्घाटन करण्यात आलंय. त्यामुळे जयंत पाटील यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चा आता जोर धरत आहेत.